नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून. छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची खलबत सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादीच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेबाबत ही चर्चा आहे. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ जर राज्यसभेवर गेले तर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदाच्या जागेवर समीर भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ही बैठक होतीये. या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत. भाग्यश्री, या मीटिंग बद्दलची आत्ताची अपडेट. नक्कीच कविता, आपण बघतोय की ही मीटिंग जी आहे ती सध्या संपलेली आहे. बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये जर बघितलं तर सुनील तटकरे असतील, दिलीप वळसे पाटील असतील, असे सगळे जे नेते आहेत दिग्गज, ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे, ते सगळे उपस्थित होते. सुरुवातीला खरं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांची चर्चा देखील त्यांची झालेली होती. सुनेत्रा पवार यांच्या जागेवर खरं तर त्यांची जागा जी आहे ती रिकामी झालेली आहे राज्यसभेची, आणि त्यांच्या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचाच एखादा नेता जावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचाच नेता तिथे असेल असं सांगितलं गेलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. ज्येष्ठतेनुसार सध्या छगन भुजबळ यांचं नाव सध्या समोर येताना पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची जी चिंता आहे ती सतावताना पाहायला मिळते. त्याचं कारण ते सातत्याने सांगतायत की माझं मंत्रिपद गेलं आणि मी जर राज्यसभेवर गेलो तर माझे जे सुपुत्र आहेत समीर भुजबळ यांना मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे अशी इच्छा ते सातत्याने वर्तवत आहेत. आणि या संदर्भात सातत्याने जी चर्चा आहे, बैठका ज्या आहेत त्या सुरू आहेत. अद्यापही कोणताही निर्णय जो आहे तो झालेला नसल्याचं राष्ट्रवादी पक्षाच्या गोटातून कळत आहे. मात्र ज्या वेळेला ऑफ द रेकॉर्ड छगन भुजबळ यांना विचारण्यासाठी गेलो त्यावेळेला छगन भुजबळांचं हे म्हणणं होतं की चांगलीही बातमी नाहीये आणि कटूही बातमी नाहीये. त्यामुळे नेमकं छगन भुजबळांच्या मनात काय चाललंय, समीर भुजबळांना मंत्रिपद देण्यासाठी ते किती इच्छुक आहेत ते त्यांच्या या एका वाक्यातून आपल्याला लक्षात येतं. मात्र हे सगळं सुरू असताना ज्यावेळेला सुनील तटकरे बाहेर आले आणि त्यांना जेव्हा विचारलं त्यावेळी मी नंतर सांगतो, यावर अजून काही व्यवस्थित चर्चा झालेली नाही अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे अजूनही त्यांच्या चर्चा सुरू आहे. अजून किती बैठका होत आहेत त्यानंतर हा निर्णय. अगदी थोडक्यात सांगा, या बैठकीसाठी उपस्थित कोण कोण आहे राष्ट्रवादीकडून? आता जर बघितलं तर बैठक संपलेली आहे कविता. मात्र आता या बैठकीमध्ये दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. त्यानंतर स्वतः छगन भुजबळ तर होतेच, मात्र त्यांच्याबरोबर सुनील तटकरे उपस्थित होते. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे देखील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हे सगळे जे नेते आहेत ते तिथे उपस्थित होते. नेमकी काय चर्चा झाली हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल.